आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्याला कौटुंबिक न्यायालयाच्या माननीय प्रमुख न्यायाधीश श्रीमती मनीषा काळे मॅडम यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच माननीय रुक्मे साहेब यांचेही मनपूर्वक स्वागत करते। आजच्या सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ अनघा मॅडम, कौटुंबिक न्यायालयाचे बार असोसिएशनचे अध्यक्ष कवडे सर यांचेही मी इथे स्वागत करते। तसेच माननीय बागे पाटील साहेब, कदम साहेब व पाढे मॅडम यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। माझे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ, सर्व कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक, आम्हाला सहकार्य करणारे कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी व माझे सर्व सहकारी बंधू भगिनी यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। आजचा कार्यक्रम कशासाठी हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वच जण उत्सुक आहोत। तत्पूर्वी मी अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करू इच्छिते। मी आपल्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कवडे सर यांना विनंती करते, त्यांनी प्रमुख न्यायाधीश श्रीमती मनीषा काळे मॅडम यांचं स्वागत व सत्कार करावा। ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडमला विनंती करते, त्यांनी आजच्या सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ अनघा जोशी मॅडम यांचे स्वागत व सत्कार करावा। ॲडव्होकेट स्मिता देशपांडे मॅडमला विनंती करते, त्यांनी माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब यांचं स्वागत व सत्कार करावा। मी ॲडव्होकेट राहुल जाधव यांना विनंती करते, त्यांनी न्यायाधीश पहाडे मॅडम यांचे स्वागत व सत्कार करावा। आसमा यांना विनंती करते, त्यांनी माननीय न्यायाधीश बागे पाटील साहेबांचे स्वागत व सत्कार करावा। ॲडव्होकेट जुही कुरेशी यांना विनंती करते, त्यांनी माननीय न्यायाधीश कदम साहेब यांचे स्वागत व सत्कार करावा। मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम का व कशासाठी याची प्रास्ताविका देण्यासाठी मी ॲडव्होकेट कोमल यांना विनंती करते। नमस्कार। माननीय प्रमुख न्यायाधीश काळे साहेब, माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब, माननीय न्यायाधीश पहाडे साहेब, माननीय न्यायाधीश बागे पाटील साहेब, माननीय न्यायाधीश कदम साहेब, आदरणीय ॲडव्होकेट अनघा जोशी मॅडम, आदरणीय कवडे सर, सगळ्यांना व उपस्थित सगळं वकील बंधू व भगिनी, तसेच उपस्थित सगळं कोर्टाचा स्टाफ, उपस्थित सगळे पक्षकार, सगळ्यांना माझा नमस्कार। आजचा कार्यक्रमाचा विशेष महत्त्व म्हणजे बार व बेंच या दोघांनी मिळून कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजचा कार्यक्रम हा बेंचचा कार्यक्रम होता, त्याच्यात आम्हाला माननीय काळेसाहेब यांनी संधी दिली बारचा कार्यक्रम घेण्याची। बारच्या कार्यक्रमाच्या मध्ये मला सांगण्यात फार आनंद होतो आहे की या कार्यक्रमामध्ये आपण आज यूट्यूब चॅनलचे उद्घाटन करत आहे। दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या तर्फे आज आम्ही यूट्यूब चॅनलचे इथे उद्घाटन करत आहोत। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा फॅमिली कोर्ट तर्फे आपण सगळे यूट्यूबच्या माध्यमातून जे लेक्चर सिरीज लास्ट 2 वेळा झालेली आहे ती आणि पुढे होणारे सगळे कार्यक्रम व लेक्चर सिरीज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तसेच आजचा दुसरा कार्यक्रम मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम, ज्याचं मार्गदर्शन आपल्याला ॲडव्होकेट अनघा मॅडम करणार आहेत।
तसेच मला सांगण्यात फार आनंद होत आहे की आजचा जो कार्यक्रम आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळणार आहे. त्याचा मला फार आनंद होतो आहे आणि त्याची संधी माननीय काळे मॅडम यांनी दिलेली आहे. याच्या पुढे प्रोग्रामसाठी मी शर्वरीला सांगेन थँक्यू पुढचं कार्यक्रम धन्यवाद. थँक्यू कोमल. एखाद्या गोष्टीची कल्पना आपल्या मनात यावी आणि ती कल्पना प्रत्यक्षात 8 ते 10 दिवसात सत्यात उतरावी असा योग फार कमी वेळा येतो. यूट्यूब चॅनल सुरू करण्याची कल्पना ॲडव्होकेट अनघा जोशी मॅडम यांनी आम्हाला सुचवली आणि त्या कल्पनेला आपल्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्मिता मॅडम यांनी मोलाची साथ दिली. आणि विशेष म्हणजे आजचे फॅमिली कोर्ट यूट्यूब चॅनल हे ॲडव्होकेट अनघा जोशी मॅडम यांनी स्वतः तयार आपल्याला करून दिले आहे. मी माननीय प्रमुख न्यायाधीश काळे मॅडम यांना विनंती करते त्यांनी दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर असोसिएशन यूट्यूब चॅनल याचे उद्घाटन करावे. मी यूट्यूब पर कर सर फक्त क्लिक करायचं आहे. येस एक मिनिट. हां मॅडम फक्त जेवण सगळेच या ना दरवाजे. हां सगळे जजेस या. राईट क्लिक करायचं ना. नाही सिंग करा फर्स्ट लेफ्ट क्लिक. हां येस. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. आता आपण वळूया कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच मध्यस्थी जनजागृती. घरात झालेली नवरा बायकोची भांडणे मिटवण्यात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीची महत्त्वाची भूमिका ते बजावत असतात. मात्र काही वाद न मिटल्याने त्या बाबतीतचे प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात येतात. त्यातून कुटुंबात आणखीन दुरावा निर्माण होऊ नये म्हणून मध्यस्थी माध्यमातून समुपदेशन करण्यात येते. थोडक्यात मध्यस्थी जनजागृती ही काळाची गरज ठरलेली आहे. आजच्या मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ अनघा मॅडम यांचा परिचय देण्यासाठी मी ॲडव्होकेट कोमल यांना विनंती करते. नमस्कार. आजचे आपले मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमचे वक्ता ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अनघा संदीप जोशी मॅडम. मॅडमचं शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजीमधनं झालेलं आहे. LLM नेटमधनं त्यांनी पासआउट केलेलं आहे. मॅडम लॉ कॉलेज व ILS लॉ कॉलेज येथे मागील 19 वर्षांपासून लेक्चर सिरीज घेतात. तसेच मागील 20 वर्षापासून मॅम वकील क्षेत्रात कार्यरत आहे. फॅमिली कोर्ट जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती, पण मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी ते पद सोडलं आणि वकील क्षेत्रात कार्यरत आहे. मॅडम खूप कंपनी आणि रिअल इस्टेट कॉर्पोरेट या क्षेत्रात पण लीगल ॲडवायझर म्हणून काम करतात. तसेच मॅडम प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि काउन्सिलिंग या क्षेत्रात पण काम करतात. मॅडमचा फार छोटा परिचय मी इथे देत आहे कारण की वेळची कमी असल्यामुळे. धन्यवाद. थँक्यू कोमल. मध्यस्थी जनजागृती ही काळाची जशी गरज ठरली आहे तसे प्रत्येकाचे त्या बाबतीतले विचार हे वेगवेगळे असतात. मी ॲडव्होकेट कवडे सरांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व आदरणीय न्यायाधीश, उपस्थित सर्व सिनियर ॲडव्होकेट, सर्व काउन्सिलर, कर्मचारी आणि काही बाबतीत ज्या प्रमाणामध्ये इथं पक्षकार आहेत त्यांचं अध्यक्ष नात्यानं मनापासून परत एकदा स्वागत करतो. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे हा अतिशय वेगळ्या पद्धतीनं आयोजित केलेला आहे आमच्या कमिटीनं आणि कौटुंबिक न्यायालयाने. याच्या मागची भूमिका आता सांगितली गेली. मुख्य वक्ते बोलणार आहेतच, फक्त मी 2 भूमिका या ठिकाणी मांडतोय. याच्यामध्ये यूट्यूब चॅनल
आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलं होतं की आम्ही यूट्यूब चॅनल हे काढणार आहोत. त्याचं उद्घाटन हे 1 महिन्याच्या आत होतं, याचा आम्हाला आनंद आहे. आणि याच्यामध्ये मागच्या एका कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही पहिलं लेक्चर कायदा कट्टाचं उद्घाटन केलं आणि कायदा कट्ट्याच्या उद्घाटनाच्या वेळेस सर्वसाधाचं लेक्चर ठेवलं, ते लेक्चर इतक्या लोकांना आवडलं की बऱ्याच वकिलांचे फोन आले, व्हॉट्सअपला SMS आले, किती डिमांड केली की परत लेक्चर पाहिजे आम्हाला. मग आम्ही त्याचा विचार केला की असं जर ज्युनियर्स लोकांना याचा फायदा होत असेल तर असे लेक्चर सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून मग ते पोचतील कसे, तर पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये हे लेक्चर गेलं पाहिजे. म्हणून याच्यासाठी यूट्यूब चॅनलची संकल्पना आधी डोक्यात होतीच, पण ती इतका फास्ट होते हे आम्हाला अनघा जोशी मॅडम त्या दिवशी सांगितलं. आणि त्याच्यानंतर जो 15 दिवसाच्या आत ही यूट्यूब चॅनल संकल्पना आज अंमलात आणलेली आहे. आणि आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे यूट्यूब चॅनल्स, महाराष्ट्रात काय भारतामध्येच हळूहळू याचा विस्तार पूर्ण होतोय. तर खऱ्या अर्थानं जसं मॉडेल कोर्ट आपण म्हणतो, मॉडेल कोर्ट बनतंय, तसं मॉडेल असोसिएशन पण बनवतोय आम्ही त्या पद्धतीनं. आणि याचा आम्हाला आनंद आहे आणि याच्या सर्वजण आपण साक्षीदार आहात. याच्यानंतर मेडिएशनची संकल्पना आहे. अनेक याच्यामध्ये वाद होतात, त्याच्याबद्दल अतिशय चांगले वक्ते बोलतीलच, पण आपल्या मॉडेल कोर्टामध्ये काउन्सिलर सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांच्याकडे सुद्धा आमचं मेडिएशन क्लायंटचं होतच असतं. पण तिथून सक्सेस नाही मिळाला तर पुन्हा मॅटर कोर्टामध्ये पुन्हा मेडिएशनकडे पाठवलं जातं. आणि मेडिएशन संकल्पना कशी असावी, काय असावी, जसं मी ज्युनियर शिकलो होतो तेव्हा माझे सिनियर खरे सर आज या ठिकाणी आहेत, त्यावेळेस मेडिएशन का असावं, कशासाठी असावं हे त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये पण शिकवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली काय करतो की मॅटरमध्ये जास्तीत जास्त वाद न होता फॅमिली कोर्टाचे मॅटर कसे मिटतील लवकर याच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि याचीच ही संकल्पना पुढे हायकोर्टनं पुढे मांडली आणि न्यायाधीशांनी सर्व ती मनावरती घेतली. आणि जे झाड लावलं होतं 6 वर्षापूर्वी मेडिएशनचं, त्याचा वटवृक्ष आज झालेला आपल्याला दिसतो. याचा फायदा सर्व पक्षकारांना होताना दिसतो, आपल्याला वकिलांनाही होतोच, काउन्सिलरकडे नाही झालं तर मेडिएशनकडे होतं. कधी कधी आम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट मिळते, म्हणजे न्यायाधीश दुसऱ्या न्यायाधीशाकडे एखादं मॅटर पाठवतात त्यावेळेस एक फरक पडतो की न्यायाधीशानं सांगितलं लवकर ऐकतात पक्षकार. वकिलांवरती विश्वास असतोच, पण न्यायाधीशानं जरी सांगितलं तरी वकिलांना विचारतो शेवटचा प्रश्न असतो त्यांचा. म्हणजे वकील त्यांच्यासाठी देव असतो त्यावेळेस. जेव्हा वकील म्हणतील की नाही हे तुम्ही करा, योग्य आहे तुमच्यासाठी, तर या गोष्टीतून पुढे जाता येतं. आणि आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न करत आहोत. मी सर्व न्यायाधीश यांना ग्वाही देतो की आमची टीम, आमचा वकील वर्ग या मेडिएशनसाठी सदैव तत्पर असेल, सदैव मदत करेल वेगवेगळ्या माध्यमात असेल. आपण सांगाल ती भूमिका, जेणेकरून जर क्लायंटचं हित होत असेल तर त्याच्यासाठी आमचं असोसिएशन नेहमी तयार असेल. एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप वेळेला असा प्रश्न पडतो की मध्यस्थी का करायची, कशासाठी करायची, असे प्रश्न निर्माण जेव्हा होतात तेव्हा आपल्याला ज्या लाभलेल्या आहेत सन्माननीय ॲडव्होकेट अनघा मॅडम यांना मी विनंती करते त्यांनी मध्यस्थीचे काय काय फायदे होऊ शकतात यावर आपल्याला मार्गदर्शन आम्हाला करावं. नमस्कार. माझी ओळख आता इथे ज्येष्ठ विधिज्ञ वगैरे अशी करून दिली. मी ज्यांच्याकडनं शिकलीये, रादर अजूनही शिकतेय, असे माझे खूप सारे सिनियर्स इथे बसलेले आहेत. खरे सर आहेत, शेवडे मॅडम आहेत, मालनकुर्वे मॅडम आहेत, सगळ्यांची नावं घेता येणं शक्य नाही, पण हे सगळे लोक आहेत इथे. काळे मॅडमनी मला ज्युडिशियरीत जाण्यासाठी मार्गदर्शन केलं. मी ज्युडिशियरी सोडली त्यावेळी, पण त्यांना का सोडते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की मी इथे आहे ती मी तुमच्यातलीच आहे. मला ते ज्येष्ठ विधिज्ञ वगैरे म्हणजे जरा थोडंसं फारच ओव्हरवेल्मिंग झालं. एनिवेज, माननीय काळे मॅडम, रुक्मे साहेब, कवडे सर, आपल्या इथे आज बाकीचे जे न्यायाधीश आहेत, बागे पाटील साहेब आहेत, कदम साहेब आहेत, पहाडी मॅडम आहेत, ह्या सगळ्यांच्याकडनंच आपण सतत शिकत असतो. सर्व वकिलांच्याकडनं पण आपण सतत शिकत असतो आणि इव्हन आपण आपल्या क्लायंट्सकडनं पण शिकत असतो. आपल्याला खूपदा काही लक्षात राहणारे क्लायंट्स असतात की त्यांच्याकडनं आपण काहीतरी नक्कीच शिकून जातो. आपण जेव्हा फॅमिली कोर्टामध्ये काम करत असतो त्यावेळेला काउन्सिलिंग
हा तर एक कन्सेप्ट आपल्याकडे आहेच आहे. म्हणजे फॅमिली कोर्ट्स ऍक्टच सांगतं की प्रत्येक मॅटर हे सुरुवातीला काउन्सिलरकडे पाठवलं पाहिजे. मग असं असताना सुद्धा मेडिएशन कुठनं आलं? मध्यस्थी कशासाठी? जर काउन्सिलर आहेत मग मेडिएटर्स कुठनं आले? मग मध्यस्थी कशासाठी? हा आपल्याला प्रश्न पडतो. आणि म्हणून मग थोडंसं विचार करावा लागतो की इज देअर एनी डिफरन्स बिटवीन काउन्सिलिंग अँड मेडिएशन? फरक आहे का काही? असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासांनी जे काही महाभारतात लिहून ठेवलेलं आहे ते असं लिहून ठेवलंय की जगात ते आपल्याला सगळीकडे दिसतं. माझ्या दृष्टीने म्हणजे मी जे महाभारताचं इंटरप्रिटेशन करते त्याप्रमाणे मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं काउन्सिलिंग केलं ते म्हणजे गीता. श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा अर्जुन हत्यार टाकून बसला होता त्यावेळी अर्जुनाच्या इमोशन्स साठी जे काउन्सिलिंग केलं गेलं ती म्हणजे गीता. काउन्सिलिंग इमोशन्स. काउन्सिलिंग हे इमोशन्स साठी जास्त काम करतं. आपण मॅट्रिमोनियल मॅटर्स विषयी बोलतोय. मग आपल्याला माहितीये की काळ बदलतोय. पूर्वीच्या काळी एवढी डिवोर्सची मॅटर्स यायची नाहीत. का यायची नाहीत? तर त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. त्याचा आता मी काही जास्त बोलणार नाही कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. पण आता ती मॅटर्स वाढली आहेत. मग इथे कुठेतरी इमोशन्स टॅकल करताना लोकांना त्रास होतोय, लोकांना अडचणी येत आहेत. मग तिथे काउन्सिलिंग मदत करतं की कारण आपला सगळ्यात पहिला जो काही प्रयत्न असतो तो असा असतो की कुठलंही लग्न मोडू नये, कुठलाही संसार मोडू नये. मग तुला काय ऍडजस्ट करता येत नाहीये, काय प्रॉब्लेम येत आहेत, कुठं चुकतंय का? एखाद्या व्यक्तीचं कोणीच सर्व गुण संपन्न नसतो. ज्या वेळेला मॅटर्स फॅमिली कोर्टापर्यंत येतात त्यावेळेला ऍटलिस्ट मॅट्रिमोनियल मॅटर्स मध्ये असं नसतं. क्वचित काही वेळा असतं की पूर्णपणे चूक एखाद्या व्यक्तीची असते. पण इन मोस्ट ऑफ द केसेस असं घडतं की चूक ही दोघांचीही असते. त्याला आपण चूक म्हणूयात, नाहीतर कॉम्पॅटिबिलिटी इश्यूज म्हणूयात. मग माझं चुकतंय का, माझं बरोबर आहे का, ह्या गोष्टी ज्या इमोशन्सशी रिलेटेड आहेत त्या काउन्सिलिंग मधनं सॉर्ट आउट होऊ शकतात. मग महाभारताचाच दाखला द्यायचा झाला तर मेडिएशन कुठलं? श्रीकृष्णाने महाभारताचं युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न केला. श्रीकृष्णांनी पांडवांना समजावण्याचा प्रयत्न केला, कौरवांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व नव्हती. श्रीकृष्णांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पूर्णपणे श्रीकृष्ण प्रॅक्टिकल अँगल वरती बोलत होते. कुठला प्रॅक्टिकल अँगल? तर नुकसान कमी व्हावं. आपल्याला माहिती आहे ते मेडिएशन सफल झालं नाही आणि ते मेडिएशन सफल झालं नाही म्हणून महाभारत घडलं असं आपण म्हणतो. सिमिलरली रामायणाचा जर का आपण दाखला दिला तर ज्या वेळेला रावणाने सीतेला पळवून नेलं, वास्तविक पाहता हा खूप मोठा अपमान होता, हा खूप मोठा गुन्हा होता. मग रामाला आजच्या आपण आपल्या अँगलनी विचार केला तर युद्धच करायला पाहिजे होतं. हे किती चुकीचं वागलंय. पण रामाने तसं केलं नाही. रामाने सुद्धा सुरुवातीला मध्यस्थीचे प्रयत्न केले. का? तर नुकसान टाळायचं. मी बरोबर आहे, मी चूक आहे, माझे अधिकार काय, ह्याच्याही पलीकडे जाऊन महाभारत आपल्याला टाळायचं. मग आपण ज्या वेळेला फॅमिली मॅटर्सचा विचार करतो त्यावेळी महाभारत म्हणजे सगळ्यात मोठं महाभारत घडत असतं ते मुलांच्या बाबतीत घडत असतं. आपल्याला माहितीये मुलं किती सफर होतात. आपल्याला माहितीये की मुलांचा कसा वापर केला जातो. भारतामध्ये अजून तेवढा रिसर्च याबाबत होत नाहीये. पण पेरेंटल एलिएनेशन सिंड्रोम या नावाखाली पाश्चात्य देशाखाली जो काही रिसर्च चालू आहे आणि त्या एलिएनेशन सिंड्रोमच्या खाली अजून किती किती वेगळे सिंड्रोम्स आहेत हे जर का पाहिलं आणि तिकडच्या केसेस की ज्या आता आपल्याकडे पण वाढीला लागल्या आहेत, मुलं भावनिक दृष्ट्या किती सफर होतात. आणि हे सफर होणं हे फक्त त्यांच्या चाइल्डहुड पर्यंत राहत नाही तर ते रिफ्लेक्ट होतं त्यांच्या भविष्यात सुद्धा, ते रिफ्लेक्ट होतं त्यांच्या नातेसंबंधात सुद्धा, अगदी त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा. अपार्ट फ्रॉम दॅट फॅमिलीज सफर. कित्येक ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की फॅमिली कोर्टामध्ये मॅटर आल्यानंतर आईला हार्ट अटॅक आला, वडिलांना हार्ट अटॅक आला किंवा काही अनफोर्सिन डेथ झाल्या. हे जे काही सगळं महाभारत आहे ना, हे महाभारत आपल्याला टाळता येऊ शकतं आणि त्या अँगलवरती मेडिएशन आहे. असं म्हटलं जातं की अ बॅड कॉम्प्रोमाइज इज बेटर दॅन अ गुड जजमेंट. का? तर मी एक उदाहरण सांगते की माझं असं म्हणणं आहे की मला 10 लाख रुपये मिळण्याचा अधिकार आहे. मी दावा लावला.
माझा अधिकार आहे, मला हा अधिकार एस्टॅब्लिश करण्यासाठी किती वर्ष लागतील माहिती नाही. अप टू सुप्रीम कोर्ट मला जायचं, परत एक्झिक्युशन फाईल करायचे. 30-40 वर्षांनंतर मला माझा अधिकार मिळाला, काय उपयोग आहे? आज जर का समोरची पार्टी मला 8 लाख रुपये द्यायला तयार असेल तर माझे हे 30-40 वर्ष वाचतात. नो डाऊट माझे 2 लाख रुपये गेले, कमी झाले, पण हे 2 लाख कसे कॉम्पेन्सेट होतात तर आपल्याला माहिती आहे. एस्पेशली इथे फॅमिली मॅटर्स मध्ये खूपदा असं होतं की मी मेंटेनन्स साठी कमी खाली काय येऊ, मी 100 रुपये मागतेय, समोरची व्यक्ती मला 70 रुपये देते, 80 रुपये देते, पण मला 100 पाहिजेत ना. सिमिलरली मी 150 रुपये द्यायला तयार आहे, समोरची व्यक्ती 170 रुपये मागतेय, मी हे 20 रुपये का वाढवू? हे जे 20 रुपये आहेत ना, हे 20 रुपये आपले कसे जातात आपल्याला कळतही नाही. लॉयर्सची फी आहे, मॅटर्स हायकोर्टामध्ये जातात, सुप्रीम कोर्टामध्ये जातात आणि वेळेची किंमत तर करताच येत नाही. आणि हिअर कम्स द मेडिएशन. मग 2005च्या पुढे आपल्याकडे, आता आपण फॅमिली मॅटर्स वरती मी फोकस करते, पण आपल्याकडे मध्यस्थीचं का सुरू झालं तर आपल्याला माहिती आहे की भारतात खूप सारे लिटिगेशन्स पेंडिंग आहेत आणि ती फॉर इयर्स टुगेदर पेंडिंग असतात. आणि खरं सांगायचं तर कोणाला त्यातनं काहीच मिळत नाही. ज्याला जस्टिस म्हणलं जातं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजेच तो मिळत नाही. आणि मग म्हणून सुप्रीम कोर्टाने 2005 साली सेक्शन 89 ऑफ सीपीसी या अंतर्गत जे काही मेडिएशनचं सांगितलेलं आहे त्यासाठी ही मध्यस्थी जनजागृती, मध्यस्थीनी मॅटर्स मिटवा जेवढं होईल तेवढं, यासाठीची ही मोहीम सुप्रीम कोर्टाने सुरू केली. त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे, an ounce of mediation is worth a pound of arbitration and a ton of litigation. I repeat it, an ounce of mediation is worth a pound of arbitration and a ton of litigation. म्हणजे काय तर मेडिएशन हे राईट बेस्ड नाहीये. मी परत सांगते, कोण चूक कोण बरोबर, माझा हा अधिकार आहे, नथिंग. इंटरेस्ट नीड्स टू बी प्रोटेक्टेड. एखाद्या वेळी तुमचा राईट असर्ट करत असताना कदाचित तो राईट असर्शन करणं हे तुमच्या भल्याचं होत नाही. भल्याचं होत नाही म्हणजे काय, मी परत फॅमिली कोर्ट मॅटर्स वरती येते. मला किती त्रास होतोय, मी ना त्याला सोडणार नाहीये, मी तिला सोडणार नाहीये, मी धडा शिकवणार आहे, माझ्या अख्ख्या आयुष्याचं नुकसान झालेलं आहे. आयुष्याचं जे झालेलं नुकसान असतं ते कितीही कोटी रुपये, उद्या कोणी 100 कोटी रुपये आणून जरी दिले तरी आयुष्याचं झालेलं नुकसान हे भरून येणार नाहीये. मग व्हॉट इज इन द इंटरेस्ट, तर इंटरेस्ट याच्यामध्ये आहे की आपण जेव्हा समोरच्याला धडा शिकवायला जातो त्याच्या विरुद्ध मी 10 लिटिगेशन्स लावेन, त्याला कसं मी पळवते पहा, किंवा तिला कसं मी पळवते पहा. फॉर दॅट मॅटर आपल्यालाही पळावं लागतं. जसा त्याला मानसिक त्रास होतो, तिला मानसिक त्रास होतो, तसा आपल्यालाही होत असतो. आणि आपण आपल्या आयुष्यातली शांतता गमावून बसतो, आपल्या आयुष्यातला बहुमूल वेळ गमावून बसतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. तर हिअर कम्स इंटरेस्ट. राईट्स नाहीये प्रोटेक्ट करायचे, इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचे. काळ बदलतोय, समाज बदलतोय, आपल्याला बदलणाऱ्या समाजाप्रमाणे आपल्याला मोल्ड करता आलं पाहिजे. पैसा हा मिळवता येऊ शकतो, वाया गेलेला वेळ हा मिळवता येऊ शकत नाही. आणि हे सूत्र आहे मेडिएशनचं. मग मेडिएशनचे फायदे काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी जे सांगितलं की जे इयर्स टुगेदर मॅटर पेंडिंग राहणार असतं ते लवकर संपतं. थोडंसं जरी कॉम्प्रोमाइज करायला लागलं, थोडंसं जरी 1 पाऊल 2 पावलं मागे यायला लागलं ना, खूपदा आपण असं म्हणतो ना की सिंह किंवा वाघ जेव्हा झेप घेत असतो तेव्हा तो 2 पावलं मागे येतो आणि मग झेप घेतो. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा 2 पावलं मागे येतो, मॅट्रिमोनियल मॅटर हे आयुष्याशी निगडित असतं. हे काही कॉन्ट्रॅक्ट नाहीये, हे काही प्रॉपर्टी मॅटर नाहीये, हे आपल्या आयुष्याशी निगडित असतं. आणि त्यामुळे आपण जर का 2 पावलं मागे आलो तर भविष्यामध्ये ज्याला झेप घेणं म्हणतात, ती झेप घेणं वेगळ्या वेगळ्या अँगलनी कदाचित शक्य होऊ शकतं. मुलांच्याकडे जास्त लक्ष देता येऊ शकतं, तुमचं करिअर चांगलं घडू शकतं, एटसेट्रा एटसेट्रा. अशा ह्या अनेक गोष्टी आहेत. मीच का, माझ्या बाबतीत का, आयुष्यामध्ये अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरं न शोधता आपण आपलं मॅटर मध्यस्थीनं मिटवलं तर आपला त्याच्यामध्ये फायदा असतो. ऍक्सिडेंट झाला तर मीच का असं रडत बसलं तर आपलं आयुष्य संपून जाईल. आपण ऍक्सिडेंटला मागे ठेवतो,
रिकवर होतो आणि आयुष्य नव्याने सुरुवात करतो. अगदी तेच इथं ऍप्लिकेबल आहे आणि हेच आहेत मेडिएशनचे फायदे. स्पेशली आपण जेव्हा मॅट्रिमोनियल मॅटर्स विषयी विचार करतो तेव्हा आपण खूपदा आपल्याला असं दिसतं की सायकोलॉजिकल ट्रेट्स निर्माण होतात, लिटिगंट्स मॅटर्स कोर्टामध्ये भांडत असतात. हे कशाचं लक्षण आहे? हे आपलं नुकसान आहे. दिस इज नॉट इन अवर इंटरेस्ट, सो दिस शुड नॉट हॅपन. आणि म्हणून पक्षकारांनी जास्तीत जास्त मध्यस्थीचा फायदा करून घेतला पाहिजे आणि त्यासाठी फॅमिली कोर्टामध्ये काउन्सिलिंगच्या बरोबरीनं आपल्याला मेडिएशनची गरज आहे. आणि हा जो काही ऍस्पेक्ट आहे हा फक्त लिटिगंट्सना ऍप्लिकेबल नाहीये. तर आपण जेव्हा मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये वकिलाची भूमिका पार पाडत असतो तेव्हा आपली भूमिका ही फक्त वकिलाची असू नये. आपली भूमिका ही काउन्सिलरची पण असावी आणि मेडिएटरची सुद्धा असावी. त्यातच भलं आहे आपल्या क्लायंटचं. स्पीडी ट्रायल म्हणजे स्पीडी आपल्याला डिसिजन मिळतोय, आपलं मॅटर संपतंय, स्वस्तात होतंय. मी मगाशीच म्हणलं आयुष्यभर लिटिगेशन चालवायचं, वकिलाला पैसे द्या, मॅटर हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं, काहीही गरज नाही. आपले पैसे वाचतात. स्पीडी ट्रायल, पैसे वाचणं आणि मनशांती, मनाची शांती की जी सगळ्यात महत्वाची आहे ती आपल्याला ह्या मेडिएशन मधून मिळत असते. तर हे थोडेसे माझे विचार होते की फॅमिली कोर्टात मेडिएशन का, हेच सिमिलरली ऍप्लिकेबल आहे बाकीच्या मॅटर्स साठी सुद्धा, फक्त मी थोडंसं त्याला फॅमिली कोर्ट मॅटर्सचा अँगल दिला. थँक्यू व्हेरी मच काळे मॅडम, थँक्यू व्हेरी मच पुणे बार असोसिएशन. मला आय एम सॉरी फॅमिली कोर्ट, पुणे फॅमिली कोर्ट बार असोसिएशन, थँक्यू व्हेरी मच की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. मी संपवण्याच्या आधी एक थोडंसं माफ करा मला, माझ्या कार्यक्षेत्र आजच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन बोलतेय. युट्यूब चॅनल विषयी आता सांगितलं, आपण युट्यूब चॅनल सुरू केले, नो डाऊट ही चांगलीच इनिशिएटिव्ह आहे. पण इथे उपस्थित असलेल्या ज्युनियर्स वकिलांना किंवा ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्यांना मला स्पेशली सांगायचं आहे, युट्यूब चॅनल आहे तर मग आता इथं लेक्चरला यायची गरज नाही असं कृपया करू नका. फेस टू फेस इंटरॅक्शन जेवढं चांगलं होतं, जेवढं चांगलं कळतं तेवढं या अशा रेकॉर्डेड माध्यमातून कळत नाही. हे रेकॉर्डेड माध्यम कोणासाठी आहे? ज्यांना इथं येणं शक्यच नाही त्यांच्यासाठी, म्हणून आपल्याला ज्ञान पास ऑन करायचंय त्याच्यासाठी आपण हे रेकॉर्डेड माध्यम अवेलेबल करून दिलेलं आहे. सो ऍटलीस्ट जे पुणे फॅमिली कोर्टात येणारे लोक आहेत त्यांनी हा ठीक आहे नंतर बघेन युट्यूब वरती असं कृपया करू नका. इथे ज्या ज्या वेळेला लेक्चर्स असतील त्या त्या वेळेला इथे नक्की या. धन्यवाद. काळाची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत जे अनघा मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद मॅडम. आपल्याला नेहमीच आपले आईवडील ज्येष्ठ मंडळी सांगत असतात, सांभाळून रे, सांभाळून घ्या रे एकमेकांना, जपून घ्या रे एकमेकांना. हे सर्व त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्यातून ते आपल्याला सावध करत असतात. आणि माझ्या स्वतःचा असा अनुभव आहे की माननीय रुक्मे साहेब वेळोवेळी या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन देत असतात. तेव्हा मी रुक्मे साहेबांना विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. काही अपवाद वगळले तर चुकीची माहिती पसरवण्यासाठी जाहिरातीचा अवलंब केला जातो, पण जी चांगली गोष्ट असते त्याच्यासाठी जनजागृती करावी लागते. आणि अशा मध्यस्थी जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या प्रमुख न्यायाधीश काळे मॅडम, आजच्या विशेष वक्त्या ॲडव्होकेट अनघा जोशी मॅडम, बारचे अध्यक्ष श्री गणेश कवडे साहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमचे न्यायाधीश बंधू भगिनी, सर्व सिनियर वकील, मुख्य म्हणजे आमचे कर्मचारी, प्रबंधक आणि थोडे असतील तरी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते पक्षकार. आज आपण मध्यस्थी जनजागृती, कदाचित आता सांगितल्यासारखं 6 वर्षापासून आपण हा शब्द ऐकतो आहे आणि त्याचा कधी शक्य आहे त्यावेळी वापरही करत आहे. मग हे नेहमी काय, तर त्याच्यासाठी मी वाक्य वापरले की जाहिरात आणि जनजागृतीमध्ये फरक आहे. जाहिरातीमध्ये टार्गेटेड क्लास असतो, पण जनजागृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा त्याच्यामध्ये हितसंबंध असतो आणि ते प्रत्येक व्यक्तीला ते कामाचं असतं. तर जाहिरात आणि जनजागृती मधला हा फरक सांगणं मी कौटुंबिक न्यायालयाच्या या मध्यस्थी केंद्राचा समन्वयक म्हणून मी सुरुवातीला खुलासा करतो की ही जनजागृती करण्यासाठी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले, त्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिले
की ही जनजागृती चळवळी संबंधी कार्यक्रम घ्यावे आणि त्या अनुषंगाने आजचा हा एक पहिला कार्यक्रम आहे या वर्षातला. असे 3 कार्यक्रम वर्षातून आपण घेत असतो. आपल्या देशाने अगोदर राजांचे राज्य बघितले, त्याच्यानंतर राणीचं राज्य बघितलं, त्याच्यानंतर रयतेचं राज्य आलं. त्याच्यानंतर आपल्याकडे घटना आली. आता जी सिस्टीम आहे आपली न्यायदानाची, त्याच्या अगोदर यंत्रणा नव्हतीच का न्यायदानाची? होती. तर त्या न्यायदानाच्या यंत्रणेमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते मध्यस्थी असायची. मध्यस्थी कोणतर करायचे, त्याच्यानंतर मग त्यांना संधी मिळायची. हा प्रवास बघा. आपण आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल मॅडमने आता सांगितलं. आज आपल्याला आश्चर्य वाटेल आणि सगळ्यांना माहिती असेल सगळ्यांना की 85% दावे निकाली परदेशामध्ये, त्यातल्या त्यात अमेरिकेमध्ये हे वकील लोक सोडवतात आणि मीडिएशन थ्रू सोडवतात. सर्वात महत्वाचा बदल आपल्याला स्वतःमध्ये आता सगळ्याकडे स्मार्टफोन आले. आता जर कुणी असं सांगितलं की त्यांना खाली जाऊन बोलवा, म्हणजे आता इथं सगळे अशा जनरेशन मधले आहेत की त्यावेळी शेजारी बोलवायला जावं लागायचं. आवाज दे म्हणल्यानंतर जो छोटा आहे त्याला पळावं लागायचं, तो कंटाळा केला तर मग. आता ह्या काळामध्ये जर असं म्हणलं की खाली जाऊन हे काम करून या, तर मला नाही वाटत कुणी जाणं आणि सांगणं म्हणजे ते आपण हसू, अरे काय वेडा आहे, साधं खाली जाऊन बोलवलं, फोन करणं सरळ. हा फोन आत्ताचा म्हणजे मिडिएशन इतकं अवघड नाही जितकं आपण आपल्याला त्याला परत त्या नियमामध्ये आणलं. तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, समोरच्याला प्रश्न सोडवायचा आहे, दोघांनाही अधिकाराची जाणीव आहे, दोघांना तोच कायदा लागू आहे आणि त्या कायद्यामध्ये जर तुम्हाला कळत असेल की हे मार्ग निघू शकतो. मॅडमनी सांगितलं वेळेनंतर मिळण्यापेक्षा त्याच्यात फक्त मी एक असं सजेशन देईन, मॅडमनी मोठ्या मानाचे आहेत म्हणून 2 लाख कमी केले 10 लाखातले. खरं तर मध्यस्थी त्याच्यासाठी नाहीये. मध्यस्थी असं आहे की 10 लाख माझं मुद्दल दे, तुला व्याज माफ. म्हणजे एवढे नुकसान होणार असेल तर मी सांगेन की बाबा मध्यस्थीला जाऊ नका. मग आपल्याला अशी जनजागृती जर झाली की जाऊ दे आता ह्याला अडवलेलंच आहे, अडून तर जे म्हणेल ते कमी करू, तर ते मध्यस्थीसाठी चांगलं नाही. कारण न्याय हा सर्वश्रेष्ठ आहे. कोणी जर असं समजत असेल की मध्यस्थी हा मार्ग आहे, तो मोठेपण आहे. मी त्याला करेक्शन एवढंच केलं की मॅडमचा मनाचा मोठेपण आहे. पण मध्यस्थीमध्ये सुद्धा आपल्या कायद्याचे हितसंबंध जे आहेत किंवा जे काही कायदेशीर ही चौकट आहे ते साधी सोपी सरळ आणि मुख्य म्हणजे गोपनीय आहे. जे काही त्या मध्यस्थासमोर चर्चा होती त्याचा मेरिटवर परिणाम होत नाही. हे ह्या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे, आपल्या प्रोसेसचं, मेथडचं. मी मगाशी मोबाईल फोन मुद्दाम प्रॅक्टिकल याच्यासाठी सांगितलं की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्दी झाल्यावर उद्या ऑपरेशनला या म्हणलं तर ऑपरेशनला कोणी जाईल का? असे मेडिकेशनचे आपल्याकडे कितीतरी उपाय आहेत की आपल्या सर्व लोकांनी, वकील वर्गाने विशेषतः, आपण असं जर सांगितलं की याला लिटिगेशन मध्ये जायची डायरेक्ट गरज नाहीये. मग प्री पासून पोस्ट पासून ते अगदी निकालाच्या अगोदर सुद्धा जर आपण पक्षकाराचं जर संमती घेतली आणि पक्षकाराला जर सुचवलं. आता सर्वात मुख्य उद्देश काय आहे? 2001 ला सीपीसी मध्ये अमेंडमेंट झाली, त्यावेळी विधिमंडळाला असं वाटलं की आता हे प्रकरणाचा निपटारा लवकर व्हायला पाहिजे, प्रकरण वाढत आहेत. तर 2001 ला सीपीसी मध्ये अमेंडमेंट झाली. अमेंडमेंट झाल्यानंतर सुद्धा ती चळवळ जी आहे, आता काउन्सिलिंग, मेडिएशन, लोक अदालत, ह्या ज्या आर्बिट्रेशन, ह्या 4 सिस्टीम दिल्या. चॉईस इज युअर्स. तुम्ही स्वतः पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यातनं ह्या 4ही माध्यमाप्रमाणे 4ही प्रकारे ऍडव्हर्सरियल सिस्टीम तर आहेच, पुरावे आहे ना, युक्तिवाद करणं आणि तुम्हाला निकाल मिळणं, तो एक प्रकार तर कायम आहेच. पण संधी दिली की तुम्हाला जर संधी दिली तर त्याच्यातलं कुठलं घ्याल, तर त्याच्यामध्ये मेडिएशन आहे. ह्याच्यामध्ये जास्त भर देण्याचं सिंपल कारण म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऑफकोर्स जजमेंट. त्या जजमेंटमध्ये त्यांनी सर्वसामान्य आपली संस्कृती आणि येणारे गोष्टी किंवा पक्षकारांच्या छोट्या छोट्या अपेक्षा लवकर जर पूर्ण करायच्या असतील तर मेडिएशन हे प्रभावी माध्यम आहे.
आता मॅडमने जे सांगितलं मेंटेनन्स ऍक्सेस असं जर सांगितलं तर आपण सांगू शकतो. आता एक जस्ट इमॅजिन करा, हा स्ट्रेस जो आहे, तणाव जो येतो, सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी घरचा तणाव इथं घेऊन येतात, तो पसरवला जातो, तो आपण वाटून घेतो आणि वाढलेला तणाव फक्त बाहेर जातो. म्हणजे जो तणाव आलाय तो तणाव वाढून परत जातो. त्याच्यासाठी असं सिस्टीम नाहीये. आपल्याला मेडिएशन मध्ये त्यांच्यातली यश नाही आलं चालेल, प्रश्न असा आहे त्यांच्यातली कटुता कमी झाली पाहिजे आणि जो बंद पडलेला संवाद आहे तो सुरू झाला पाहिजे. मुख्य म्हणजे मेडिएशनचा सगळ्यात जर चांगला काही उपयोग असेल तर तुटलेला संवाद जरी सुरू झाला तर आज ना उद्या त्याला काहीतरी मार्ग चांगला आणि न्याय मार्गाने ते प्रश्न सुटू शकतो. हा एवढाच त्याच्यातला जो उद्देश आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालय आदेशाप्रमाणे आपल्या सर्वांसमोर तो परत परत यावा. आणि सर्वात एक महत्वाचं असं झालं, कवडे साहेब, मी पुण्यात नवीन आलो, आपल्याला माहिती आहे. आता माहिती नसल्यामुळे मी त्या चौकामध्ये 4 वकील उभा होते. मी त्यांना सहज विचारलं कोर्ट कुणीकडे. ते 2 वर्ष असेल त्यांचा अनुभव, त्यांनी हात केला असं तिकडं केलं फक्त आणि ते मोबाईल मध्ये बिझी झाले. दुसरे थोडे 5-7 वर्ष त्यांचा अनुभव होता, म्हणजे ते थांबा म्हणले असेल. नेमकं कुठलं कोर्ट पाहिजे त्यांनी सांगितलं. मी विचारले की फॅमिली कोर्ट पाहिजे. त्यांनी म्हणले असं सरळ जा आणि उजव्या हाताला तुम्हाला इमारत आहे. तिकडं पुढे गेल्यानंतर 10 वर्षाचे वकील होते, ते म्हणले थांबा परत या. म्हणजे नेमकं तुम्हाला कुठं जायचंय? फॅमिली कोर्ट मध्ये. फॅमिली कोर्ट 5 मजल्याचं आहे म्हणले. त्यांनी सांगितलं की नाही म्हणले थांबा तुम्हाला. मी म्हणलं 4थ्या मजल्यावर जायचंय, काळ्या मॅडमला भेटायचं. ते म्हणले तिथं असं असं की एंट्री केल्यानंतर लिफ्ट आहे, तुम्ही तिथं जा. दुसरे एक वकील होते, ते म्हणले की थांबा थांबा थांबा, तुमचं प्रकरण आहे का कोर्ट आहे? मी सरळ माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की हो हो मला प्रकरण आहे पण लवकर संपवायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मेडिएशन आहे. हा फरक ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की पक्षकाराला काय पाहिजे, किंवा आपण एखादा प्रश्न विचारल्यानंतर आपण आपली भूमिका, आपण या संस्थेचे आधारस्तंभ बघून कशा प्रकारे त्याला मार्गदर्शन आपण करणं अपेक्षित आहे. विचारलं सोडून द्या, त्यांचा अनुभव होता कदाचित ते फौजदारीमध्ये असतील पहिले वकील, दुसरे दिवाणी मधले होते, पण तिसरे मात्र फॅमिली कोर्टचे होते, याच्यात काही शंका नाही. तर त्यांना माहिती होतं की कुठली प्रक्रिया कशी जाते आणि मग त्याला कुठलं प्रभावी माध्यम आहे. तर आपल्या सर्वांना असे वकील इथं भेटलेले आहेत, पक्षकार आहेत. कृपया यापुढे आपण या सेक्शन 89 प्रमाणे आणि मेडिएशनचा जास्तीत जास्त आणि जनजागृतीचा शेवटचा परिणाम मी आपल्याशी समोर सांगू शकतो. आपण न्यायालयात असल्यामुळे पुराव्याशिवाय काही बोलता येत नाही. ते म्हणतील की सगळं सांगितलं खरं. एक मागच्या 5 वर्षाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. जनजागृतीचे परिणाम म्हणू शकतो आपण. 19ला 239 प्रकरणं पाठवली होती, त्याच्यातले 105 सेटल झाली. ती आकडेवारी होती 43. 20 मध्ये कोरोना होता त्याच्यामुळे थोडं खाली आलं. पण 21, 22, 23 आणि मुख्य म्हणजे 2024 जुलै पर्यंत आपल्याला सर्वांना अभिमानास्पद कामगिरी सांगण्यासारखी वाटू शकते. 311 प्रकरणं रेफर झाले, त्याच्यातले 230 यशस्वी झाले. त्याचं पर्सेंटेज 73.15 आहे. तर हे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य आहे. ते कुणाचं एकट्याचं काम नाही, हे टीमवर्क आहे. तर या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वेळ दिला, समन्वयक म्हणून मी आपले सर्वांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद. खूप मोलाचा सल्ला सरांनी दिलाय. थँक्यू, धन्यवाद सर. यानंतर मी माननीय प्रमुख न्यायाधीश काळे मॅडम यांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. वेलकम टू दिस ऑगस्ट गॅदरिंग. सगळ्यांचं मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमामध्ये स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले कोऑर्डिनेटर रुक्मी साहेब, अनघा जोशी मॅडम, बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट कवडे साहेब, पहाडे मॅडम, कदम साहेब, बागे पाटील साहेब, माझे ब्रदर आणि सिस्टर कलिग्स, सर्व उपस्थित सिनियर ॲडव्होकेट ज्यांना मी खूप दिवसांनी इथे बघती आहे आणि या कार्यक्रमात ते हजर राहिले त्याबद्दल त्यांना परत सांगायचं की इथून पुढेही आपल्याला या कार्यक्रमाचा भाग राहायचा आहे.
काउन्सिलर्स, स्टाफ आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण केला आहे ते सर्व पक्षकार, ज्यांना आवर्जून सांगण्यात आलेलं आहे की आज 3 वाजेपर्यंत तुम्हाला तारीख दिली जाणार नाही, पण त्यांना हे सांगावं लागतं. बऱ्याच जणांनी येऊन विचारलं की नेमका कार्यक्रम काय, कशासाठी आम्हाला थांबवलं जातं किंवा तारीख आम्ही ऑनलाईन बघू का, हे 4-5 प्रश्न कायमस्वरूपी आम्हाला जजेसला विचारलं जातं. म्हणजेच आपल्याला या मध्यस्थी जनजागृतीसाठी अजून किती तयार व्हायचंय हे लक्षात घ्या. ज्या पक्षकारांना माहिती नाहीये की हा कार्यक्रम खरंच आपल्यासाठी आहे, हा कार्यक्रम काही आपण फॉर्मॅलिटी म्हणून करत नाहीये आणि हा दरवेळेस करायची गरज का असते, कारण प्रत्येक वेळेस नवा विचार असतो, नव्या व्यक्ती असतात, नवीन पक्षकार असतात. म्हणून आपण हा हायकोर्टाच्या निर्देशांप्रमाणे हा कार्यक्रम घेत राहतो. खूप वेळेस अनघा जोशी मॅडमनी पण सांगितलं की खूप वेळ जातो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की कोर्टाच्या प्रोसेस हा लेंदी असतात किंवा प्रोसिजरल पार्ट असतात आणि मध्यस्थी हा एक पर्याय आहे आणि तो पर्याय का निवडायचा ह्याच्यासाठी एक मी छोटीशीच गोष्ट सांगणार आहे. 2 जण मित्र असतात, ते प्रवासाला निघतात आणि प्रवासाला निघताना एकाकडे 2 भाकरी असतात आणि एकाकडे 1 भाकरी असते. मे बी असेल आहे तुम्हाला माहिती, पण तरी पण एक मध्यस्थीचा याच्याशी काय संबंध आहे. त्यानंतर त्यांना एक मित्र भेटतो. मित्र भेटल्यानंतर 3 जण दुपारच्या वेळेला बसतात आणि 3ही भाकरीचे समान तुकडे करतात आणि जेवण करतात. जाताना तो मित्र 1 रुपया त्या दोन्ही मित्रासाठी देऊन जातो. मग दोघांमध्ये भांडणं होतं की त्याचं म्हणणं की माझ्याकडे 2 भाकरी होत्या तर मी 60 पैसे घेणार आणि तुला 40 पैसे देणार. तो म्हणाला नाही, त्यांनी काय फरक पडतो, जेवण आपण सोबत केलंय आणि आपण मित्र आहोत तर मला 50 पैसे दे, म्हणजे 50 हे फेअर आहे ना, काय फरक पडतो. वाद होता 10 पैशाचा, याला 40 पैसे अपेक्षित होते, ह्याला 60, तो द्यायला तयार नव्हता. मग आपण जसं म्हणतो की आता वाद कुठे जाणार, वाद गेला, आपण न्यायालयात म्हणूया. मग न्यायालयाने पूर्ण चौकशी केली, पुरावे घेतले आणि त्यांनी त्याला विचारलं की तुझ्याकडे किती भाकरी होते. त्यांनी सांगितली 1. त्याचे किती तुकडे केले, म्हणे 4. मग तुमच्याकडे एकूण किती होत्या, 3. 3चे किती झाले, 12. प्रत्येकाने खाल्ल्यानंतर त्याने 3 खाल्ल्यानंतर त्याच्याकडे राहतो फक्त 1 हिस्सा, त्याच्यामुळे त्याला फक्त 25% दिले. तो म्हणाला माझा मित्र मला 40 पैसे द्यायला तयार होतात आणि तुम्ही मला 25 पैसे देता. पण हा निर्णय जो असतो तो तुम्ही म्हणाला म्हणून ठरत नाही, तो न्यायालयीन प्रक्रियेच्या कायदे, पुरावा आणि एंटरटेनमेंट या सर्व गोष्टीवर असतो. त्याच्यामुळे जेव्हा मध्यस्थी प्रक्रियेचा तुम्ही भाग बनता तेव्हा हे बार्गेन्स असतात तुमच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही रिझनेबिलिटी रीच करता तेव्हा तुम्ही तिथे रीच करता. त्याचप्रमाणे अजून एक खलील गिब्रानची गोष्ट आहे की टाइम इज द इसेन्स. आयुष्यासाठी वेळ का महत्वाचा आहे ही मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगत असते की द फॉक्स खलील गिब्रानच्या ह्याच्यातून आहे की फॉक्स हा खूप वाईज आपण मानला जातो. सो सकाळी उठल्यानंतर आपली शॅडो जशी मोठी होते तशी त्याला तसं असं स्वतःचं अस्तित्व मोठं वाटतं आणि तो सांगतो की नाऊ आय कॅन कॉल एलिफंट फॉर द लंच. सो इन थ्रू आउट दुपारपर्यंत तो पूर्ण जंगलामध्ये एलिफंट बघतो पण त्याला काही एलिफंट काही भेटत नाही आणि फायनली टाइम येतो आणि दुपारच्या वेळेला त्याची शॅडो ही कमी होते. तो स्वतःकडेच बघतो आणि सांगतो की नाऊ आय कॅन कॉल अ रॅबिट. सो हे कॉम्प्रोमाइजेस लाईफमध्ये तुम्हाला जे उशिरा करावे लागतात, हा जो टाइम तुमचा जातो हा टाइम न जाण्यासाठी मध्यस्थी दिलेला आहे. कोणाचं नुकसान होणं याच्यातून नक्कीच अपेक्षित नाहीये. हे बॅलन्स सिच्युएशन असते की ज्या ठिकाणी दोघेही पार्टिसिपेंट असतात आणि बऱ्याच वेळेस पक्षकारांना बोलताना असं वाटतं की ते जे आम्हाला जे फीडबॅक देतात कदाचित तो आमच्या जजमेंटचा किंवा ऑर्डरचा पार्ट बनतो. पण तुम्ही जे मध्यस्थीमध्ये किंवा आमच्यासमोर जे कॉम्प्रोमाइजेस टर्म्ससाठी बोलले जातात त्याचा कुठेही आम्ही वापर करू शकत नाही किंवा केला जात नाही. तर ही मध्यस्थी ही प्रक्रिया जी आहे ती सगळ्यात सोपी म्हणजे वाद हा संवादाने सोडता येतो इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आत्ताच रुक्मे साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण जवळपास 70% प्रकरणं 73% प्रकरण आपण मेडिएशननी सोडवले. जे गेलेले त्याचं प्रमाण सांगतंय, प्रकरणं तर अजूनही आहेत.
आता पुण्यामध्ये 5 जजेस कार्यरत होते. 5 चे 6, 7, 8 असे झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता थोडं आमचं फाईल कमी होईल, बर्डन कमी होईल. उलट हा बर्डन कमी होत नाही आहे. उलट रोजचं येणारं जे फायलिंग आहे ते अजून वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ही न्यायालयाचे जे कामकाज आहेत किंवा कौटुंबिक वाद आहेत याच्यामध्ये कोणाचा फायदा नक्कीच होणार नाही आहे. मनं तुटलेली असतात, घरं कुठेतरी हे झालेली असतात आणि कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही अडकून बसलेले असतात. तर ही जी अडी आहे ती काढण्यासाठी हा मध्यस्थी कार्यक्रम आहे. प्रत्येकाने त्याच्यामध्ये या, प्रयत्न करा. आज नाही झालं तर निराश होऊ नका. कदाचित पुढच्या मीडिएशनमध्ये होईल, पण एक फाउंडेशन तर क्रिएट होईल की तुम्ही तुमचे मार्क जे काही तुमचे डिस्प्यूट्स आहेत ते अमिकेबली रिझॉल्व्ह करते. तर मी सगळ्यांना अपील करते की सर्वांनी एकदा तरी प्रयत्न करावा आणि हे याचा लाभ घ्यावा. अजून आज आपण यूट्यूब चॅनलचं उद्घाटन केलेलं आहे. त्यासाठी बारचं मी खरंच अभिनंदन करते. कारण कुठली गोष्ट ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. आपले हॉल कमी पडतात, आपली जागा कमी पडते, पण आपला उद्देश हा कमी पडत नाही. आणि ह्या उद्देशाला तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जी यूट्यूबचं चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी आपलं अभिनंदन. आणि अजून एक यूट्यूबचं जे चॅनल मध्ये तुम्ही शिकणार आहात ते तुम्ही काय शिकले ते आम्हाला पण पाहायला मिळणार आहे आता. सो थँक्यू. आणि आपण सर्वजण आलात आणि आज हॉल पूर्ण भरलेला आहे ह्याचं समाधान आहे. आणि हायकोर्टाने ज्या कारणासाठी हे आपल्याला सगळं दिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याचा आपण सर्वजण असाच व्यवस्थितरित्या लाभ घेऊ. आणि अजून एक उद्या लॉयर्ससाठी ट्रेनिंग शेड्यूल ठेवलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या निदर्शनाने. सो तो पण प्रोग्राम बागे पाटील साहेब कोऑर्डिनेट करणार आहेत. सो तोही प्रोग्राम आपण उत्तम रीतीने हे करा. आणि तो सेशन जो दिलेला ई फायलिंगचा त्याच्यासाठी पण आपल्याला शुभेच्छा. आज सर्वजण इथे आले, या कार्यक्रमाचा भाग बनले, त्याच्यासाठी आपले धन्यवाद. थँक्यू. अतिशय सोप्या आणि गोष्टीच्या माध्यमातून मॅडमनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद करते. कार्यक्रमाची सांगता करायची म्हटलं की मी आजच्या मान्यवरांचे आभार मानण्यासाठी ॲडव्होकेट राहुल जाधव यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या कौटुंबिक न्यायालय पुणे तर्फे आयोजित मध्यस्थी जनजागृती शिबिर तसेच द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या यूट्यूब चॅनल उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आपल्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे मॅडम, तसेच आपले न्यायाधीश रुक्मेश साहेब, तसेच आपल्याला मध्यस्थी जनजागृती शिबिर यामध्ये सर्व पक्षकारांना मध्यस्थी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले व आपल्या बारच्या यूट्यूब चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी व बारच्या चॅनलची जी संकल्पना होती ती संकल्पना ॲडव्होकेट आमिना जोशी मॅडम यांनी आपल्या बारसाठी सांगितली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. तसेच आपले न्यायाधीश कदम साहेब, बागे पाटील साहेब, पहाडे मॅडम साहेब त्यांचेही आभार मानतो. तसेच आपले उपस्थित असलेले काउन्सिलर तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ विधिज्ञ यांचेही आभार मानतो. तसेच आपण हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी ठेवला ते पक्षकार उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो. तसेच हे कार्यक्रम उपस्थित करण्यासाठी तसेच हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचेही आभार मानतो. व हा अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. समोर पहा सगळ्यांनी. एक सेकंड. ओके, रेडी.